नमस्कार. आज आपण एका भन्नाट आणि अतिशय महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पाची माहिती घेणार आहोत. म्हणजे विचार करा, गजबजलेल्या पुण्याच्या खाली चक्क एक कृत्रिम भुयारी नदी किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर एक मोठा भुयारी कालवा तयार करण्याचं काम सुरू आहे. वाढत्या पुण्याची तहान भागवण्यासाठी आणि पाण्याचा एक एक थेंब वाचवण्यासाठी घेतलेला हा खरंच एक खूप मोठा आणि धाडसी निर्णय आहे. चला तर मग ह्याच्या खोलात जाऊया. 1,00,000 हा काही साधासुधा आकडा नाही आहे. हा आकडा आहे लिटर प्रति सेकंद. अगदी बरोबर ऐकलत आपण. या नवीन कालव्यातून दर सेकंदाला तब्बल 1,00,000 लिटरहून अधिक पाणी वाहणार आहे. म्हणजे तांत्रिक भाषेत सांगायचं तर 2,000 क्युसेक क्षमता. एका सेकंदात एवढं प्रचंड पाणी जमिनीखालून एका भागातून दुसऱ्या भागात जाईल. यावरूनच या अवाढ्य प्रकल्पाची आपल्याला सहज कल्पना येते. आज आपण हा संपूर्ण विषय 5 अगदी सोप्या टप्प्यात समजून घेणार आहोत. 1. ही कृत्रिम भुयारी नदी नेमकी काय आहे? 2. पाणी टंचाईवर हा उपाय कसा ठरेल? 3. जमिनीखालचं हे अफाट खोदकाम. 4. पाणी वितरणाचं वाढणारं जाळं. आणि 5. या सगळ्यासाठी पाण्याचा मुख्य स्रोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. कृत्रिम भुयारी नदी, एक 28 किलोमीटरचा मेगा प्रोजेक्ट. आणि हे अगदी अचूकपणे दर्शवतं की हा प्रकल्प प्रत्यक्षात किती विशाळ आहे. खडकवासला ते फुरसुंगी हा 28 किलोमीटरचा भुयारी कालवा म्हणजे नुसता एखादा पाईप नाहीये बरं का. पुण्याच्या ट्रॅफिक आणि इमारतींच्या खाली एक पूर्णपणे वेगळंच जग तयार होतंय. याची रुंदी इतकी जास्त आहे की यात जर पाणी भरलेलं असेल तर चक्क 4 माणसं बसलेली बोट आपण यातून आरामात चालू शकू. कमाल आहे ना. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. पाणी टंचाईवर उपाय. आपण उघड्या कालव्यांकडून अशा सुरक्षित भुयारांकडे का वळतोय? आता एवढा अफाट खर्च करून हे सगळं जमिनीखाली का बांधायचं? जुन्या उघड्या कालव्यांऐवजी ही नवीन बंदिस्त पद्धत का? तर हे बघा, आपला जो जुना 34 किलोमीटर लांबीचा मोठा उजवा कालवा होता त्याची मूळ क्षमता जरी 2,000 क्युसेक असली तरी कचरा, गाळ आणि गळतीमुळे ती प्रत्यक्षात फक्त 1200 क्युसेकवर येऊन ठेपली होती. शिवाय उघड्या कालव्यांमुळे पाण्याची चोरी, प्रदूषण, वाढती अतिक्रमणे यांसारखे हजार प्रश्न होतेच. पण आता या नवीन भुयारी टनेलमधून 0% गळतीसह पूर्ण 2,000 क्युसेक पाणी वाहणार आहे. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे उघड्या कालव्यावर आता सुरक्षेसाठी जाळ्या लावण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे ती मोकळी जागा रस्ते किंवा शेतीसाठी वापरता येईल. म्हणजेच ही तर एका अर्थाने दुहेरी बचत आहे. चला आता आपल्या तिसऱ्या आणि अतिशय रंजक भागाकडे वळूया. जमिनीखालून होणारं खोदकाम, एक खराखुरा अभियांत्रिकी चमत्कार. जमिनीच्या एवढ्या खोलवर जाऊन 28 किलोमीटर लांबीचं सुरक्षित भुयार कसं तयार होतंय? खरंच थक्क करणारं काम आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागाने मंजुरी दिल्यानंतर हैदराबादच्या एका कंपनीने हे काम हाती घेतलंय. आणि विशेष म्हणजे 28 पैकी 3 किलोमीटरचं खोदकाम आधीच पूर्णही झालंय. सुरक्षेची पूर्ण काळजी घेत 150हून अधिक कामगार इथे रात्रंदिवस राबतात. फक्त महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचे तज्ज्ञ इंजिनियर्स इथे एकत्र येऊन मिलिटरी वेगाने काम करत आहेत. येत्या 2 ते 2.5 वर्षात हे सगळं पूर्ण होईल असा अंदाज आहे. आता यातला सर्वात रंजक भाग म्हणजे हे खोदकाम करण्याची पद्धत. जमिनीखाली 6.3 मीटर व्यासाचं एक महाकाय टनेल बोरिंग मशीन म्हणजेच TBM उतरवून काम सुरू आहे. पण फक्त मशीनने काम होत नाही तर इथे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड म्हणजेच NATMचा अतिशय हुशारीने वापर होतोय. हे तंत्रज्ञान का खास आहे? कारण यात अतिशय अचूक आणि नियंत्रित स्फोट केले जातात. आणि स्फोट होताच लगेच त्या जागेला तातडीने आधार दिला जातो, जेणेकरून वरच्या जमिनीला किंवा आजूबाजूच्या परिसराला कसलाही धोका पोहोचत नाही. चला पुढे जाऊया आणि हे कसं काम करतं ते पाहूया. हे सगळं 3 टप्प्यात चालतं. पहिल्या टप्प्यात ड्रिल आणि ब्लास्ट तंत्र वापरून अगदी मोजून मापून स्फोट केले जातात. दुसऱ्या टप्प्यात स्फोटामुळे उघड्या पडलेल्या खडकांना घट्ट धरून ठेवण्यासाठी रॉक बेल्टिंग केलं जातं आणि त्यावर शॉटक्रेट म्हणजेच वेगाने कॉन्क्रीटची फवारणी केली जाते. आणि शेवटच्या तिसऱ्या टप्प्यात पाण्याचा प्रवाह एकदम सुसाट आणि सुरळीत व्हावा यासाठी आतून सिमेंट कॉन्क्रीटचं व्यवस्थित अस्तर लावलं जातं. यामुळे हे भुयार 100% गळतीमुक्त आणि मजबूत बनतं. आता चौथ्या भागाकडे वळूया. पाणी वितरण जाळ्याचा विस्तार. मुख्य भुयारापलीकडे आणखी काय चाललंय? हे बघा, 28 किलोमीटरचं मुख्य भुयार तर बनतंय, पण ते पाणी थेट घराघरांत कसं पोहोचेल त्यासाठी मुख्य भुयाराच्या बाहेरही अफाट काम सुरू आहे. पुणे महानगरपालिकेच्या
24/7 पाणी योजनेअंतर्गत 1 मे पासून दक्षिण पुण्यासाठी एका नवीन 19 किलोमीटर लांबीच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनचं काम सुरू झालंय. सोबतच पाण्याचे टँकर्स तत्काळ भरता यावेत यासाठी 4 किलोमीटरची वेगळी लाईन टाकली जातीये. याचा थेट आणि तात्काळ फायदा मोहम्मदवाडी, दोराबीजी पॅराडाईज अशा परिसरातील तब्बल 4 लाख लोकांना होणार आहे. उन्हाळ्यातही त्यांना आता मुबलक पाणी मिळेल. या व्यतिरिक्त सध्या शहराच्या काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये अतिशय वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. कोल्हेवाडी, वडाचीवाडी, धायरी आणि उरुळी देवाची या 4 ठिकाणी हजारो कोटी रुपये गुंतवून पाणी पुरवठ्याचं हे जाळं उभारलं जाते. म्हणजे बघा, हा केवळ आजचा किंवा उद्याचा विचार नाहीये, तर थेट 2050 किंवा 2060 सालापर्यंत पुण्यातील नागरिकांना पाण्याचा कोणताही मोठा प्रश्न येऊ नये अशी ही पुढील अनेक दशकांची भक्कम तरतूद आहे. आता आपण या विश्लेषणाच्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्याकडे येऊया. पाण्याचा स्रोत. एवढ्या मोठ्या महानगराची तहान नेमकी कशी भागेल? अत्याधुनिक शहरी जाळं तर तयार झालं, पण त्यात पाणी कुठून येणार? पुण्याची तहान भागवण्याची मुख्य जबाबदारी आहे ती खडकवासला सर्कलमधील धरणांवर. यात मुठा नदीवरचं खडकवासला धरण आणि त्याच्या जोडीला पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही प्रमुख धरणं येतात. या सर्व धरणांमधून येणारं पाणी महानगरपालिका शहरातल्या 11 ठिकाणी असलेल्या 14 जलकेंद्रांमार्फत घराघरात पोचवते. आणि हो, हे सगळं पाणी शुद्ध राहावं यासाठी सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनाचे नेटवर्क उभे करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा केवळ पुण्याचा एकटा प्रकल्प नाहीये. देशभरात जे मोठे बदल होत आहेत त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आज देशातले 130 जिल्हे असे आहेत जिथे 100% घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचतंय. शिवाय आपला महाराष्ट्र सुद्धा पाण्याची अडचण दूर करण्यासाठी 3 ते 4 लाख कोटी रुपयांच्या अवाढ्य 7 नद्या जोड प्रकल्पावर काम करतोय. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की पाणी व्यवस्थापन आता आपल्यासाठी किती सर्वोच्च प्राधान्याचा विषय बनला आहे. आणि हे सगळं समजून घेतल्यावर साहजिकच एक प्रश्न पडतो. जशी जशी आपली शहरे वाढत आहेत आणि पाण्याची टंचाई गंभीर होत चालली आहे, तसतशी अशा प्रकारची विशाल कृत्रिम भुयारी नद्यांची सिस्टीम उभारणे ही जगातील प्रत्येक वाढत्या महानगरासाठी भविष्यातील जगण्याची एक अनिवार्य गरज बनून राहील का? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.